Hello students, in the last part we had come to the end of this paragraph and we had learned that the astrologer took out a pinch of sacred ash and held it to him. आपण पाहिलं होतं की त्यानं तशा प्रकारची पवित्र अशा राख जी आहे त्या राखेची चिमूट ती बाहेर काढली आणि हेल्ड इट टू हिम आणि त्याच्यासमोर धरली आणि त्यानं सांगितलं होतं रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. तुझ्या कपाळावर ही फास आणि घरी जा. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन आणि दक्षिणेकडे पुन्हा कधीही प्रवास करू नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100 आणि तू 100 वर्षे जगशील. सो दिस इज वॉट वी हॅव लर्न इन द लास्ट पार्ट. नाऊ वी आर टर्निंग टू द नेक्स्ट पार्ट. Why should I leave home again? The other said reflectively. Leave means सोडणे and reflectively means विचार करत. Why should I leave home again? मी पुन्हा आता घर का सोडावं, म्हणजे मी का घर सोडू, काय कारण आहे घर सोडायचं, काही कारण नाही, कारण माझा उद्देश जो होता तो सफल झाला. Why should I leave home again? The other said reflectively. तो दुसरा माणूस म्हणजेच ज्योतिषा समोर बसलेला माणूस म्हणाला, विचार करक म्हणाला, रिफ्लेक्टिव्हली. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. I was only going away now and then. Now and then means again and again or often. म्हणजेच वारंवार. नाव and then वारंवार. मी पुन्हा पुन्हा घराच्या बाहेर किंवा गावाच्या बाहेर जात होतो. कशासाठी? टू लुक फॉर हिम, त्या माणसाला शोधण्यासाठी. अँड चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम, आणि जर तो मला भेटलाच तर त्याचा जीव घ्यायचा या उद्देशाने मी घराच्या बाहेर आतापर्यंत पडत होतो. परंतु आता काही काम नाही. आता तो अपघातामध्ये मरण पावला, म्हणजे आता मला काही गरज नाही. ही शुक हिज हेड रिग्रेटफुली. रिग्रेटफुली मीन्स खेळताने किंवा दुःखाने. त्याने त्याचं डोकं दुःखानं हलवलं. शेक मीन्स हलवलं. शेक शुक शेकन. त्याने त्याचं डोकं दुःखाने किंवा खेळताने हलवलं. ही हॅज एस्केप माय हँड्स. टू एस्केप मीन्स सुटणे, निसटणे. तो माझ्या हातातून निसटला. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. मी अशी आशा करतोय कमीत कमी. ॲटलिस्ट मीन्स कमीत कमी. ॲज ही डिझर्व. डिझर्व मीन्स लायक असणे किंवा पात्र असणं. म्हणजेच तो अशा प्रकारचा मरण मेला असेल की त्याच्या लायकीप्रमाणेच तो मेला असेल. आय होप, मी अशी आशा करतो. ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. म्हणजेच तो ज्या पद्धतीने मरण्याच्या लायक होता तसेच मरण तो मेला असावा अशी मी आशा बाळगतो. येस शेड द ॲस्ट्रॉलॉजर. मग ज्योतिषी म्हणाला, हो. ही वॉज क्रश अंडर अ लॉरी. हो, तो एका लॉरी खाली चिरडला गेला. क्रश मीन्स चिरडणे. तो एका लॉरीखाली चिरडला गेला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. ग्रॅटिफाईड मीन्स प्लीज ऑर सॅटिस्फाईड. आनंदित झालेला किंवा समाधान पावलेला. द अदर लुक ग्रॅटिफाईड टू हिअर इट. जेव्हा ज्योतिषाने सांगितलं की तो एका लॉरीखाली चिरडला गेला त्यावेळेस त्या समोरच्या माणसाला समाधान वाटलं होतं किंवा तो आनंदित झाला होता. द अदर लुक ग्रॅटिफाईड. तो आनंदित दिसत होता. टू हिअर इट. ते ऐकून तो आनंदित झाला होता किंवा समाधानी वाटला होता. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक अप हिज आर्टिकल्स. डेझर्टेड मीन्स सुनशान होणे, निर्जन होणे. डेझर्ट सुनशान होणे किंवा निर्जन होणे. बाय द टाईम ॲस्ट्रॉलॉजर
pick up his articles and put them into his bag. म्हणजेच आर्टिकल्स मीन्स वस्तू. त्या ज्योतिषाने त्याच्या वस्तू उचलेपर्यंत आणि त्याच्या झोळीत ठेवेपर्यंत ती जागा जी आहे ती जागा पूर्णपणे निर्जन झाली होती किंवा सुनसान झाली होती. तिथं आता कुणीही माणूस राहिला नव्हता. द ग्रीन शॅक्ट वॉज ऑल्सो गॉन. आणि तो हिरवा प्रकाश जो त्याच्यासमोर येत होता तो सुद्धा आता गेला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलन्स. आणि तो हिरवा प्रकाश ज्योत गेल्यामुळे ती जागा पूर्णपणे अंधारात आणि शांततेत होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि तो अनोळखी समोर बसलेला माणूससुद्धा तो अंधारात निघून गेला होता, रात्रीच्या अंधारात निघून गेला होता. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. हँडफुल म्हणजे मुठभर, कॉईन मीन्स नाणे, म्हणजेच मुठभर नाणे त्या ज्योतिषाला देऊन तो अनोळखी माणूससुद्धा त्या रात्रीच्या अंधारात निघून गेला होता. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. आता पुढं काय झालं पहा. इट वॉज नियरली मिड नाईट. मिड नाईट मीन्स मध्यरात्र, नियरली मीन्स जवळजवळ, म्हणजे आता जवळजवळ मध्यरात्र झाली होती. व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच होम. रिच मीन्स पोहोचणे. जेव्हा ज्योतिषी घरी पोहोचला तेव्हा जवळजवळ अंधार झाला होता, म्हणजे मध्यरात्र झाली होती. इट वॉज नियरली मिड नाईट व्हेन द ॲस्ट्रॉलॉजर रिच होम. म्हणजे जवळजवळ मध्यरात्र झाली होती जेव्हा ज्योतिषी घरी पोहोचला तेव्हा. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर. त्याची बायको त्या दरवाजाजवळ त्याची वाट पाहत होती. अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. डिमांड मीन्स मागणी करणे, एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण, आणि ती त्याचं स्पष्टीकरण मागत होती. म्हणजेच मध्यरात्री एवढा उशिरा येण्याचे कारण काय, आणि मध्यरात्री जेव्हा तो घरी आला त्यावेळेस त्याची बायको दरवाजावर त्याची वाट पाहत होती आणि उशीर का केला त्याचं स्पष्टीकरण मागत होती. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर. फ्लिंग मीन्स भिरकावणे, फेकणे. त्याने त्याचे नाणे तिच्या पुढे टाकले. ते नाणे जे होते त्याने आणलेले ते तिच्या पुढे फेकले. ॲट हर अँड शेड. आणि म्हणाला काउंट देम. मोज, हे सगळे मोज. वन मॅन गेव ऑल दॅट. हे सर्व एकाच माणसाने दिलेत, हे सगळे मोज, असं तो तिच्या पुढे फेकून तो त्याला म्हणतो. 12.5 आनाज शी शेड काउंटिंग. काउंटिंग मीन्स मोजत. ती मोजत म्हणणारी हे 12.5 आणे आहेत. 12.5 आनाज, 12.5 आणे आहेत. शी वॉज ओव्हरजॉईड. ओव्हरजॉईड मीन्स ओव्हरजॉय, अत्यानंदित होणे, अत्यानंदित होणे, अति आनंद होणे. शी वॉज ओव्हरजॉईड. ती अत्यानंदित झाली होती. ती काय म्हणते पहा. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. जॅगरी मीन्स गूळ अँड कोकोनट मीन्स नारळ. उद्या मी काही गूळ आणि त्याचबरोबर नारळ विकत घेऊ शकते. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमारो. मी उद्या काही गूळ आणि नारळ जे आहे ते विकत आणणार आहे किंवा विकत आणू शकते. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. म्हणजेच ते आपली छोटी जी आहे मुलगी जी आहे, छोटी मुलगी, ती बऱ्याच दिवसापासून आस्किंग फॉर म्हणजे मागणी करते आहे. स्वीट मीन्स मिठाई. ती आपली छोटी मुलगी बऱ्याच दिवसापासून मिठाईची मागणी करते आहे. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आता मी काय करेल तिच्यासाठी. प्रिपेअर मीन्स तयार करते. नाईस म्हणजे छान, अँड स्टफ मीन्स पदार्थ.
तिच्यासाठी एक छान असा पदार्थ मी तयार करेल. म्हणजेच त्याच्यासाठी मी गूळ आणि नारळ बाजारातून उद्या आणणार आहे. कारण आपली छोटी जी आहे ती बऱ्याच दिवसापासून मिठाई खाण्याची मागणी करत आहे. आता मी तिच्यासाठी छान अशी मिठाई किंवा छान पदार्थ बनवणार आहे. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि हे झाल्यावर ज्योतिषाची प्रतिक्रिया पहा काय आहे. द स्वाईन हॅज चीटेड मी. स्वाईन मीन्स डुक्कर, चीट मीन्स फसवणे. तो ज्योतिषी म्हणतोय की त्या डुकराने मला फसवलं, म्हणजेच ते ग्राहकाने मला फसवलं, त्या डुकराने मला फसवलं. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस मी अ रुपी. त्याने मला 1 रुपया द्यायचं वचन दिलं होतं, परंतु त्याने 12.5 दिलं. म्हणजेच त्यानं मला फसवलं, त्या डुकराने मला फसवलं. द स्वाईन हॅज चीटेड मी, ही प्रॉमिस मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला. शी लुक अप ॲट हिम. आणि मग त्याची बायको जी पैसे मोजण्यामध्ये मग्न होती, तिनं त्याच्याकडे पाहिलं. यू लुक वरीड. तुम्हाला कशाची चिंता आहे, तुम्ही कशाची काळजी करता. व्हॉट इज रॉंग. काय बिघडलं, काय चुकलं, काय झालं, काय घडलं. यू लुक वरीड. तुम्ही चिंता करतात कशाच तरी. व्हॉट इज रॉंग. काय बिघडलं, असं ती त्याला विचारते. त्यावर तो काय म्हणतो, नथिंग. काहीच नाही झालं. तो फक्त एवढंच उत्तर देतो, नथिंग. काही घडलं नाही. बायको जेव्हा विचारते काय घडलं, तुम्ही चिंताग्रस्त दिसता, तो म्हणतो नथिंग, काही नाही. आफ्टर डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर. सिटिंग ऑन द पायल. पायल मीन्स खाट. तो खाटेवर बसलेला असताना ही टोल्ड हर. त्याने तिला सांगितलं. म्हणजे जेवण झाल्यानंतर, रात्रीचं जेवण झाल्यानंतर खाटेवर बसलेलं असताना ज्योतिषानं त्याच्या बायकोला सांगितलं. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. तुला माहिती आहे का, माझ्यावरचा बराच मोठं ओझं जे आहे, माझ्यावरचं बरंच मोठं ओझं जे आहे ते कमी झालं आहे. आज माझ्या डोक्यावरचं बरंच मोठं ओझं कमी झालं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. मी विचार करत होतो. आय थॉट, थिंक मीन्स विचार करणे, थॉट मीन्स विचार केला. मी विचार करत होतो. आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स. म्हणजेच टू हॅव द ब्लड ऑफ समवन ऑन वन्स हँड्स ही फ्रेज आहे. म्हणजेच एखाद्याच्या रक्ताने एखाद्याचे हात माखलेले असणे, याचाच अर्थ एखाद्याच्या मृत्यूत जबाबदार असणे. म्हणजे ज्योतिषीसुद्धा कोणाच्या तरी मृत्यूस जबाबदार होता, किंवा त्याचे हात जे आहेत ते एका कोणाच्या तरी रक्ताने माखलेले होते, असा विचार त्याच्या डोक्यात होता. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. म्हणजे बरीच वर्ष मी काय विचार करत होतो की मी कोणाच्या तरी मृत्यूस कारणीभूत झालो आहे, जबाबदार आहे, किंवा माझ्या हातांना कोणाच्या तरी रक्त लागलेलं आहे असं समजत होतो. दॅट वॉज द रिझन. आणि तेच कारण होतं. रिझन मीन्स कारण. व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. की मी घरून का पळून आलो, त्याचंसुद्धा तेच कारण होतं. कारण माझ्या हाताला रक्त आहे, कुणाचं तरी रक्त लागलं आहे, कुणाच्या तरी मृत्यूला मी जबाबदार आहे असं मी समजत होतो. मी त्यामुळे घरापासून पळून आलो. आय रॅन अवे फ्रॉम होम, शटल्ड हिअर. शटल मीन्स स्थायिक होणे. आय शटल्ड हिअर, आणि इथं स्थायिक झालो. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी लग्न केलं. म्हणजेच तो ज्योतिषी त्याच्या पत्नीला सांगतो की मग मी इतक्या दिवस समजत होतो की माझ्या हाताला कोणाचं तरी रक्त लागलेलं आहे, म्हणजे मी कोणाच्या तरी मृत्यूत जबाबदार आहे. आणि त्यामुळेच दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. त्यामुळे घरातून पळालो होतो. शटल हिअर, इथं स्थायिक झालो होतो. अँड मॅरिड यू, आणि तुझ्याशी लग्न केलं होतं. आणि ज्या माणसाची
च्या मृत्यूला मी जबाबदार आहे असे समजत होतो, तोच माणूस आता काय, ही इज अलाइव्ह. अलाइव्ह मीन्स जिवंत, आणि तोच माणूस आज जिवंत आहे. याचा अर्थ मी कोणाच्याही मृत्यूत जबाबदार नाही, किंवा माझ्या हाताला कोणाच्याही रक्त लागलेलं नाही. हे म्हणजेच ही इज अलाइव्ह, आणि तो आज जिवंत आहे असं तो पत्नीला सांगतो, ज्योतिषी पत्नीला सांगतो. शी गास्प. टू गास्प मीन्स धापा टाकणे किंवा धास्तावून बोलणे. ती धास्तावून म्हणाली, यू ट्राय टू किल हिम. तुम्ही त्याला ठार मारायचा प्रयत्न केला, जीव मारायचा प्रयत्न केलात. मग तो म्हणतो, ज्योतिषी काय म्हणतो, यस इन आवर व्हिलेज. हो, आमच्या गावामध्ये, खेडेगावामध्ये, व्हेन आय वॉज अ शिली यंगस्टर. शिली मीन्स मूर्ख, यंगस्टर मीन्स तरुण. जेव्हा मी एक मूर्ख तरुण होतो, वी ड्रँक, आम्ही दारू प्यायचो, गॅम्बल, जुगार खेळायचो, अशा अनेक गोष्टी करायचो. आणि अँड क्वारल बॅडली वन डे. आणि एक दिवस बॅडली मीन्स भयंकरपणे किंवा जोरात, भयंकर किंवा जोरात, क्वारल मीन्स भांडलो, आणि एक दिवस जोरात भांडलो सुद्धा. जेव्हा मी गावात होतो तेव्हा एक तरुण असा होतो, परंतु तरुण असतानाच मूर्ख तरुण होतो, म्हणजे मला काही समजत नव्हतं. वी ड्रँक, आम्ही त्यावेळेस दारू प्यायचो, गॅम्बल, जुगार खेळायचो, अँड क्वारल बॅडली वन डे, आणि एक दिवस जोरदार असं भांडणसुद्धा केलं होतं. आणि त्या भांडणामध्येच माझ्यावर तशा प्रकारची वेळ आली होती की त्या माणसाला मी मारण्याचं किंवा दोषित मी त्याच्यासाठी होतो. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आणि मग तो स्वतःच पुन्हा म्हणतो की याचा काय आता विचार करायचा. म्हणजेच त्यावेळेस मी तरुण असताना मूर्ख होतो, दारू प्यायचो, जुगार खेळायचो, आणि एक दिवस असा भयंकर भांडलो, आणि मग पण आता त्याचा काय विचार करायचा. व्हाय थिंक ऑफ इट नाऊ. आता त्याचा काय विचार करायचा. टाईम टू स्लीप. झोपायची वेळ झाली आता. ही शेड यॉनिंग. यॉनिंग मीन्स, यॉन मीन्स जांभई देणं. तो जांभई देत म्हणाला, टाईम टू स्लीप. अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पायल. टू स्ट्रेच मीन्स ताणणे, ताणून देणे. आणि ही स्ट्रेच्ड, ताणून दिले. हिमसेल्फ ऑन द पायल. पायल मीन्स खाट, आणि त्याने खाटेवर स्वतःला ताणून दिले. तो पुन्हा म्हणतो, आता काय विचार करायचा. टाईम टू स्लीप म्हणजे आता जी झोपायची वेळ झाली. ही शेड यॉनिंग. तो जांभई देत म्हणाला. अँड स्ट्रेच हिमसेल्फ ऑन द पायल. आणि त्याने खाटेवर स्वतःला ताणून दिले. याचाच अर्थ तो गाढ झोपी गेला. सो this is what we have seen the end of the story, an astrologer's day. You might have understood it very well, and it will be useful for your HSC examination. I hope so. So be careful about your study. See you again. Bye.